Dear friends, next article is ecological pyramids. It is a graphic representation of different trophic levels in food chain. It is a graphic representation of food chain in the form of pyramid is called as ecological pyramid. यामध्ये ट्रॉफिक लेवल्स इथं अरेंज केल्या जातात. त्यामध्ये पहिली ट्रॉफिक लेवल असते प्रोड्युसरची, त्यानंतर प्रायमरी कंज्युमर्स, सेकंडरी कंज्युमर्स, टर्शरी कंज्युमर्स याप्रमाणे ट्रॉफिक लेवल्स इथं ऍडजस्ट केलेल्या असतात. The ecological pyramid was studied by Charles Elton. त्यांनी पहिली इकॉलॉजिकल पिरॅमिडची आयडिया दिली, त्यामुळं आपण त्याला एल्टॉनियन पिरॅमिड्स असंही म्हणतो. एल्टॉनियन पिरॅमिड्स म्हणतो. पिरॅमिड तीन टाइपचे आपण स्टडी करणार आहोत. देयर आर 3 टाइप्स ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड्स. pyramid of number, pyramid of biomass, pyramid of energy. First, pyramid of number. Number of individuals at each trophic level represents the pyramid of number. एक ग्रासलँड इकोसिस्टीम विचारात घेतली किंवा फॉरेस्ट इकोसिस्टीम विचारात घेतली तर पहिली ट्रॉपिक लेवल आहे प्रोड्युसरची. त्याचा मध नंबर जास्त असतो, सर्वात जास्त प्रोड्युसर आहेत. त्याच्यापेक्षा कमी नंबर प्रायमरी कंज्युमरचा, त्याच्यापेक्षा कमी नंबर सेकंडरी कंज्युमरचा, सर्वात कमी नंबर टर्शरी कंज्युमरचा. तर प्रत्येक ट्रॉफिक लेवलला नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल कमी 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 होत जातात. त्यामुळं ग्रासलँड इकोसिस्टीम असेल किंवा फॉरेस्ट इकोसिस्टीम असेल, त्या ठिकाणी पिरॅमिड ऑफ नंबर इज अपराइट. या ठिकाणी पिरॅमिड ऑफ नंबर कसा आहे? अपराइट आहे. आता नंबर प्रमाणच विचार करायचा म्हटलं तर एखादी ट्री इकोसिस्टीम आहे, तर त्या ठिकाणी पिरॅमिड कसा असतो? इनव्हर्टेड. कारण इथं झाड एकच आहे, त्यामुळं नंबर कमी आहे, एकच नंबर आहे. या झाडावरती राहणारे पक्षी अनेक आहेत. या झाडावरती अनेक पक्षी राहतात, म्हणजे प्रोड्युसरचा नंबर एकच झाड आहे, त्याच्यावरती प्रायमरी कंज्युमर म्हणजे बर्ड्स अनेक आहेत. त्या बर्डच्या शरीरावरती राहणारे पॅरासाइट, त्याचा नंबर आणखी जास्त आहे. म्हणजे हे प्रायमरी कंज्युमर झाले, सेकंडरी कंज्युमर झाले, हे पॅरासाइट आहे, त्यांचा नंबर जास्त आहे. याच्यावर जगणारे हायपर पॅरासाइट आहेत, त्याचा नंबर आणखी जास्त आहे. टर्शरी कंज्युमर म्हणजे हा पिरॅमिड विचारात घेतला तर उलटा होतो. सो पिरॅमिड ऑफ नंबर इन ट्री इकोसिस्टीम इज इनव्हर्टेड. उलटा असतो तो. आणि ग्रासलँड इकोसिस्टीम, फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये पाहिलं तर तो कसा आहे?
अपराईट पिरॅमिड पाहायला मिळतो. देन पिरॅमिड ऑफ बायोमास, टोटल मास ऑफ दॅट ऑर्गॅनिझम किंवा ड्राय मॅटर ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आणि पिरॅमिड ऑफ बायोमासचा विचार केला तर फॉरेस्ट इकोसिस्टीम घ्या. पिरॅमिड ऑफ बायोमास मध्ये प्रायमरी लेवलला बायोमास जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी बायोमास प्रायमरी कंज्युमर लेवलला आहे, त्याच्यापेक्षा कमी बायोमास सेकंडरी कंज्युमर लेवलला आहे, त्याच्यापेक्षा कमी बायोमास टर्शरी कंज्युमर लेवलला आहे. सो पिरॅमिड ऑफ बायोमास डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर टू प्रायमरी कंज्युमर, प्रायमरी टू सेकंडरी कंज्युमर, सेकंडरी टू टर्शरी कंज्युमर इन फॉरेस्ट इकोसिस्टम. So this pyramid of biomass in forest ecosystem is upright. फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये तो अपराईट आहे. परंतु हाच पिरॅमिड जर आपण पॉन्ड इकोसिस्टीम मध्ये घेतला, हा फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये पिरॅमिड घेतला तर तो कसा असतो? अपराईट. पण पॉन्ड इकोसिस्टीम मध्ये जर घेतला, विचार केला तर पॉन्ड इकोसिस्टीम मध्ये काय होतं? पॉन्ड इकोसिस्टीम मध्ये जे फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत, ते अल्गी आहेत, त्यांचं बायोमास कमी आहे. त्यांचं बायोमास कमी असतं, त्याच्यापेक्षा जास्त बायोमास त्याच्यावर जगणारे झू प्लॅन्क्टॉन आहेत त्यांचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त बायोमास छोटे फिश आहेत त्यांचं आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त बायोमास त्यांच्यावर जगणारे लार्ज फिश आहेत त्यांचं आहे. सो पिरॅमिड ऑफ बायोमास इन पॉन्ड इकोसिस्टम इज इन्व्हर्टेड. उलटा पिरॅमिड आहे हा. बायोमास अल्गी किंवा फायटोप्लॅन्क्टॉनचं कमी, त्याच्यापेक्षा प्रायमरी कंज्युमर जास्त, त्यापेक्षा सेकंडरी कंज्युमरचं आणखी जास्त, टर्शरी कंज्युमरचं बायोमास आणखी जास्त. त्यामुळं हा पिरॅमिड उलटा इन्व्हर्टेड होतो. परंतु फॉरेस्ट इकोसिस्टीमच्या बाबतीमध्ये मात्र हा पिरॅमिड कसा आहे? अपराईट आहे. लास्ट पिरॅमिड म्हणजे पिरॅमिड ऑफ एनर्जी. इट इज ऑलवेज अपराईट. इट नेव्हर इन्व्हर्टेड. कधीही इन्व्हर्टेड नाही, फक्त अपराईटच असतो हा पिरॅमिड. जर एनर्जीचा विचार केला तर इथं पहा, प्रोड्युसर मध्ये सर्वात जास्त एनर्जी असते, त्याच्यापेक्षा कमी एनर्जी प्रायमरी कंज्युमर लेवलला असते, त्याच्यापेक्षा कमी एनर्जी सेकंडरी कंज्युमर लेवलला असते, आणि त्याच्यापेक्षा कमी एनर्जी इथं टर्शरी लेवलला असते. इथं आकडेवारी सुद्धा दिलेली आहे पहा. सर्वात जास्त एनर्जी या प्रोड्युसर लेवलला आहे, 10,000 ज्यूल्स बघा इथं. त्याच्यापेक्षा कमी एनर्जी प्रायमरी कंज्युमर लेवलला 1,000 ज्यूल. त्याच्यापेक्षा कमी एनर्जी 100 जे, आणि त्याच्यापेक्षा कमी एनर्जी 10 जे. म्हणजे पिरॅमिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट. इट इज नेव्हर इन्व्हर्टेड. कधीही इन्व्हर्टेड नसतो हा पिरॅमिड, ऑलवेज अपराईट आहे. आणि प्रत्येक लेवलला एनर्जी कमी 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 होत जाते.
पहा, प्रायमरी प्रोड्युसर लेवलला 100% एनर्जी आहे, त्यातली पुढच्या लेवलला फक्त 10% आहे. प्रायमरी कंझ्युमर लेवलला त्याच्या पुढच्या लेवलला 1% एनर्जी अवेलेबल आहे. सेकंडरी कंझ्युमर लेवलला, थर्ड कंझ्युमर लेवलला फक्त 0.1% आहे आणि त्याच्या पुढच्या लेवलला 0.01%. सो एनर्जी इज अवेलेबल लेस in primary consumer, then secondary consumer, then tertiary consumer, quaternary or top consumer. प्रत्येक लेवलला एनर्जी कमी 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 होत जाते. हेच आपल्याला या पिरॅमिड वरून समजतं. जसं फॉरेस्ट आहे, एनर्जी सर्वात जास्त प्रोड्युसर लेवलला आहे, त्याच्यापेक्षा कमी एनर्जी प्रायमरी कंझ्युमर लेवलला, त्याच्यापेक्षा कमी एनर्जी सेकंडरी कंझ्युमर लेवलला, त्याच्यापेक्षा कमी एनर्जी टर्शरी कंझ्युमर, क्वार्टरनरी कंझ्युमर. प्रत्येक लेवलला एनर्जी कमी 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 होत जाते. एनी कॅल्क्युलेशन्स of energy content, biomass or number has include all organisms at trophic levels. A trophic level represents functional level, not a species. Such given species occupy more than one trophic level. फक्त स्पीसीजचा एका विचार नाही करत प्रत्येक ट्रॉफिक लेवलला आपण. For example, sparrow is primary consumer when it seeds. सीड खात असेल त्यावेळी प्रायमरी कंझ्युमर आहे, फ्रुट्स खात असेल त्यावेळी प्रायमरी कंझ्युमर आहे. बट सेकंडरी कंझ्युमर when it's insect and worms. म्हणजे ऑर्गॅनिझम, वैयक्तिक स्पीसीज वर जाऊ नका इथं ट्रॉपिक लेवल, कारण एका ट्रॉपिक लेवल मध्ये ती स्पीसीज वेगळ्या पॅटर्न मध्ये असू शकते. आता इथंच पहा, स्पॅरो सीड्स, फ्रूट्स, नट्स हे खात असताना कशी आहे, ती प्रायमरी कंझ्युमर आहे, परंतु वर्म्स, इन्सेक्ट खात असताना सेकंडरी कंझ्युमर लेवलला जाते. इथं पिरॅमिड ऑफ बायोमासचं दिलेलं आहे पहा. 1000 kg प्रोड्युसर लेवलला, हर्बिवोरस लेवलला 100 kg, प्रायमरी कार्निव्होर लेवलला 10 kg, टॉप कार्निव्होरला 1 kg. म्हणजे अशा प्रकारे फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये पाहिलं तर आपल्याला पिरॅमिड ऑफ बायोमास कसा मिळतो, अपराईट मिळतो. इन मोस्ट ऑफ द इकोसिस्टीम ऑल पिरॅमिड्स आर अपराईट. म्हणजे बेसला जास्त, त्याच्यापेक्षा कमी पहिल्या लेवलला, त्याच्यापेक्षा कमी पुढच्या लेवलला, त्याच्यापेक्षा कमी पुढच्या लेवलला, असेच मेजॉरिटी पिरॅमिड आहेत. परंतु पिरॅमिड ऑफ नंबरचा विचार करा. एक झाड आहे, त्या झाडावर अनेक पक्षी आहेत, त्या पक्ष्यांच्या शरीरावर वाढणारे आणखी जास्त नंबर न असणारे पॅरासाइट आहेत आणि त्या पॅरासाइटवर जगणारे त्याच्यापेक्षा जास्त नंबर हायपर पॅरासाइटचा आहे. सो पिरॅमिड ऑफ नंबर इन ट्री इकोसिस्टीम इज इन्व्हर्टेड. इथं पिरॅमिड ऑफ बायोमास इन एक्वॅटिक इकोसिस्टीम इज इन्व्हर्टेड. कारण प्रोड्युसर म्हणजे अल्गी, फायटोप्लॅंक्टॉन यांचं बायोमास कमी असतं, त्याच्यापेक्षा फिश, स्मॉल फिश, त्याच्यापेक्षा जास्त बायोमास लार्ज फिश. म्हणजे पिरॅमिड ऑफ बायोमास इन एक्वॅटिक इकोसिस्टीम, पॉन्ड इकोसिस्टीम इज इन्व्हर्टेड. उलटा असतो तो.
परंतु पिरॅमिड ऑफ एनर्जी नेव्हर इन्व्हर्टेड, इट इज ऑलवेज अपराइट. का? Because when energy flows from tropic level next to first tropic level, some energy is lost in the form of heat. Limitations काय त्यामध्ये? It does not take into account same species belongs to two or more traffic level. एकच स्पीसीज बघा विचारात घेतली नाही, एकापेक्षा जास्त ट्रॉपिक लेवलला असू शकते ही स्पीसीज. आत्ताच आपण स्पॅरोचा विचार केला होता. इट अज्युम द सिंपल फूड चेन दॅट ऑलमोस्ट नेव्हर एक्झिस्ट इन नेचर. इथं फक्त सिंपल फूड चेनचा विचार केलाय. इट डज नॉट अकोमोडेट द फूड वेब. फूड वेबच्या बाबतीत सांगता येत नाही हे. सॅप्रोफाइट्स आर नॉट इन्क्लुडेड इन इकॉलॉजिकल पिरॅमिड्स. म्हणजे जे डिकम्पोजर आहेत त्यांना या पिरॅमिड मध्ये स्थान नाही दिलेलं. इवन दे प्ले व्हायटल रोल इन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये त्यांचा फार महत्वाचा रोल असताना सुद्धा या पिरॅमिड मध्ये त्यांना स्थान दिलेलं नाही. असे लिमिटेशन्स आहेत.